श्री स्वामी समर्थ. अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त. श्री गुरुचरित्र अध्याय 6. श्री गणेशाय नमः. त्रिमूर्ती अवतार होऊन आपण तीर्थे करावया किंकारण. विशेष काय असे गोकर्ण म्हणून गेले तया स्थाना. ऐकोनी नामधारकाचे वचन संतोष झाला सिद्ध आपण. सांगत असे विस्तारून गुरुचरित्र परियसा. दत्तात्रय आपण तीर्थे हिंडे तयाचे कारण. भक्तजना दीक्षा करणे उपदिशितेचे हितार्थ. विषय तीर्थे आपले स्थान गोकर्णी असे शंकर आपण. याची कारणे निर्गुण त्रयमूर्ती वसते तय स्थानी. गोकर्णीचे महात्म्य सांगता असे अनुपम्य. एक चित्त करुणी नेम ऐक शिष्य नामधारका. महाबळेश्वर लिंग देखा स्वयंभू शिव असे ऐका. आख्यान असे विशेषा लंबोदरे प्रतिष्ठिले. पुलस्ते ब्राह्मणाची भार्या नामतीयेची कैकया. ईश्वर भक्ती अतिप्रिया शिवपूजा सर्व काळी. नित्य करी लिंग पूजन पूजे बिन नेघे अन्न. ऐसे क्रमिता एक दिन न मिळे लिंग पूजेसी. व्रतभंग होईल म्हणून मृत्तिका लिंग करून पूजित होती संतोषिनी. भक्तिपूर्वक अवधारा. तिचा पुत्र अतिक्रूर नामतया दशशीर. आळा तेथे वेगवत्तर माता दर्शन करावया. नमिता झाला मातेसी तुसे पूजा काय करसी. सांगत असे विस्तारसी पूजिते लिंग मृत्तिकाचे. रावण म्हणे जननीसी माझी माता तू म्हणवसी. मृत्तिकेचे लिंग पूजेसे अभाग्य आपले म्हणत असे. मागुती म्हणे ती असे पूजल्या फळे कायसी. कैकया सांगे पुत्रासी कैलासपद पाय विजय. रावण म्हणे मातीसी कैलास आणून तुझ पाशी. दिले तरी होय कैसी सायास कावो करीत असे. असे म्हणत असे रावण माते सवे करी पण. आणि त्वरित उमा रमन कैलासा सहित लंकेसी. पूजा करी व स्वस्त चित्तेसी. मृत्तिका लिंग असे कायसे म्हणून निघाला थोरितेसी. मनोवगे निशाचर पावला तरीत शिवपुरासी. शुभ्र पर्वत रम्यासी. भरोनी हरवी क्रोधेसी विष बहुभुजावळे. आंदोळले कैलास भुवन उपटतेसी तो रावण. धाई शिरे टेकून उचलीन म्हणे उल्हासे. शिर लावून पर्वतासी कर टेकून मांडीसी. उचलिता झाला प्राणीसी पाताळ सप्त आंदोळले. फणा चुकवी शेष आपण कुर्म भ्याला खोपोन. भयचकित देवगण अमरपुर कापत असे. कैलासपुरीचे देवगण भयभीत झाले कापोन. भयचकित गिरिजा आपण होऊनी गेली शिवापाशी. पार्वती विनवी शिवासी काय झाले कैलासासी. आंदोळत असे भारसी पडे पाहत निर्धारी. ईश्वर म्हणे गिरिजेसी न करी चिंता मानसी. रावण भक्त माझा परियसी खेळत असे भक्तीने. ऐसे वचन ऐकोनी विनवी गिरिजा नमोनी. रक्ष रक्ष शूलपाणी समस्त देवगणाते. ऐकोनी उमेची विनंती शंकर चेपली वाम असती. 10 शिरे भुजे विस सहती दडपलासी गिरीच्या तळी. चिंता करी मनी बहुत शिव शिव ऐसे उच्चारित. ध्यात असे स्तोत्र करीत शरणागता रक्ष म्हणणे. त्राही त्राही पिनाक पाणी जगद्रक्ष क शिरोमणी. शरण आलो तुझे चरणी मरण कैचे भक्तासी. शंकर भोळा चक्रवर्ती ऐकोनी त्याची विनंती. चेपली होते वाम हस्ती काढले त्वरित कृपेने. सुटला तेथून लंकेश्वर स्तोत्र करीत असे अपार. क्षीरछेदुनी धरले कर तंतू लाविले निजात्री. वेद सहस्त्र एकवचने वर्ण क्रमादी विस्तारुनी. सामवेदाती गायने समस्त रागे आतसे. शिर कापून आपले देखा यंत्र केले कर कमळाईका. शिरा काढणी तंतुका रावणेश्वर गात असे. समयासमी आलापन करी दश शिर आपण. प्रातः काळी करी गायन अष्टरागी अपरियसा. असे 36 रागेसी गायन करी सामवेदासी. निर्वाण रूप आहे कशी चंद्रमौळीची भक्ती ती. रावणाचे भक्तीसी प्रसन्नेश्वर तुरित्यसे. निज रूपे अति हर्षी उभा राहिला सन्मुख. पंचवक्र त्रिनेत्रीसी 10 भुजा स्वरूपेसी. उभा राहुनी संतोषी माग वर म्हणत असे. म्हणे रावण शिवासी काय मागू तुझ पाशी. लक्ष्मी माझी घरची दासी 8ही निधी माझे द्वारे. चतुरानन माझा जोशी 33 कोटी देव ऋषी. सेवा करीता ती हरनिशी सूर्यचंद्र वरुण वायू. अग्नि सारिका सेवा करी वस्त्रे धूत असे अति कुसरी. यम माझा आज्ञाधारी निरोपा वेगळा न मारी कवना. इंद्रजिता सारिका पुत्र कुंभकर्णा सारिका मात्र. स्थान माझे समुद्रात कामधेनू माझ्या घरी. सहस्त्र कोटी आयुष्य मज मज समान नाही दुजा. आलो असे याची काजा कैलास नेन लंकेसी. व्रत असे जननीसी नित्य पूजावे तुम्हासी. मनोरथ पुरवावे भक्तीसी कृपा मूर्ती दातारा. ईश्वर म्हणे रावणासी जरी चाड असेल पूजेसी. काय करसी कैलासासी आत्मलिंग देईन तुझ.
जे जे मनीची वासना पुरेल ऐसे जाणा, लिंग असे माझा प्राणा, म्हणून दिले रावणासी. पूजा करी वेळ तिनी, अष्टोत्तर शतजप करुनी, रुद्राभिषेक करुनी पूजा करी एकचित्ते. वर्षे 3 जरी पूजसी, तुझी माझे स्वरूप होसी, जे जे मनी इच्छिसी पावसी त्वरित अवधारी. हे लिंग असेल जयापाशी, मृत्यू नाही परियसी, दर्शन मात्रे 6 दोषी त्वरित जातील अवधारी. ठेवू नको भूमीवरी, जोरी पाहिजे तुझी नगरी, वर्षे 3 पूजा करी तुझी ईश्वर होशील. इतके होता अवसर, नारद होता ऋषेश्वर, निगोनी गेला वेगस्त तत्वर, अमरपुरी इंद्रभुवन. नारद म्हणे त्रासी, काय स्वस्त चित्ते बैसलासी, अमरत्व दिले रावणासी, लक्ष्मी गेली आजी तुमची. चिरायू झाला लंकेश्वर, प्राणलिंगी दिले कर्पूर गौर, आणि दिदला असे वर, तुझी ईश्वर होशील. वर्षे 3 पूजले असी, तुझी माझे स्वरूप होसी, तुझी नगरीच कैलासी, मृत्यू नव्हे कधी तुझ. ऐसावर लादुनी रावण गेला संतोषणी, 33 कोटी देव कोठणी सुटतील आता तुम्हासी. ऐसे वचन ऐकोनी इंद्र भ्याला कापोनी, नारदासी बिनवी कर जोडणी, काय करावे म्हणत असे. नारद म्हणे इंद्रासी, उपाय करावे त्वरित असे, जावे तुम्ही ब्रह्मयाशी, तो यासी उपाय करील. इंद्र नारदा समवेत गेले ब्रह्मलोक त्वरित, विस्तारोनी वृत्तांत सांगे इंद्र ब्रह्मयासी. ब्रह्मदेव म्हणे इंद्रासी, जावे त्वरित वैकुंठासी, दैत्या वैरे ऋषिकेशी उपाय करील निर्धारी. विरंची म्हणे विष्णूसी, प्रतिकार करा वेगेसी, कारणे असे तुम्हासी, राम अवतारी परियसा. ऐसे विनवी चतुरानन, तव श्री विष्णू म्हणे कोपोन, कार्य नासले म्हणून निघाला झडकारी कैलासासी. विष्णू आला ईश्वरापाशी, म्हणे शंकरा काय करसी, प्राणलिंग रावणासी, देणे काय कारण तुम्हा. ईश्वर म्हणे विष्णूसी, तुष्टलो त्याचे भक्तीसी, विसर पडिला अम्मासी, संतोषाने दिले प्राणलिंग, आपले शिरस छेदुनी देखा, विना केल्या स्वस्तिका. सप्तस्वरे वेददायिका, गायन केले भक्तीने, जरी मागता पार्वतीसी, देतो सत्य परियसी, भुली पडली भक्तीसी, लिंग नेले प्राण माझे. विष्णू म्हणे उमाकांता, तुम्ही ऐसे वर देता, आम्हासी सायास होता बहुता, दैत्य उन्मत होताची. देव द्विजासी लोकांशी पीडा करिता ती भुवसी, याची कारणे आपणासी अवतार घेणे घडते देखा. कधी तिथले लिंग त्यासी, नेले असेल लंकेसी, शंकर म्हणे विष्णूसी, 5 घटी झाल्या देख. ऐकताची शिववचन, केला उपाय नारायण, चक्र पाठवले सुदर्शन, सूर्य आड व्हावयासी. बोलावणी नारदासी, सांगत असे ऋषिकेशी, तुम्ही जावे सरस त्वरितेसे, जाते लंकेसी रावण, मार्गी जाऊन त्यासी विलंब करावा परियसी, जाऊ न द्यावे लंकेसे, त्वरित जावे म्हणत असे. चक्र झाले सूर्य आड, स्नान संध्या रावणाच्या आड, तुम्ही जाऊन या दृढ विलंब करावा तयासी. ऐसा ऐकून या श्री विष्णूच्या बोला, नारद मुनी त्वरित गेला, मनोवगे पावला मार्ग क्रमिता लंकानाथ. नारदा ते पाठवूनी, विष्णू विचारे आपले मनी, गणेश्वरा ते विनवूनी, पाठवू मने विघ्नासी. बोलावणी गणेशासी, सांगे विष्णू परियसी, कैसा रावण तुझसी, सदा उपेक्षित, बाळकपणे तुवा जावे, शिष्यरूपे करुणा भावे, सूक्ष्म रूप दाखवावे, लिंग घ्यावे विश्वासुनी. संध्या समय तुझे हाती, लिंग देईल विश्वास रीती, तू आठेवित क्षिती, लिंग राहील तेथेची. गेला होता नारद पुढे, ब्रह्म ऋषी महात्मे गाडे, उभा ठेला रावणा पुढे, म्हणे कोठुनी आलासी. रावण म्हणे नारदासी, गेलो होतो कैलासासी, केले उत्कृष्ट तपासी, संतोषी विले चंद्रमौळी, प्रसन्न होऊन आम्हासी, लिंग दिदले परियसी, आणि सांगितले संतोषी, लिंग महिमा अपार. नारद म्हणे लंकानाथा, दैव अधिक तुझे आता, लिंग लादलासी अमृता, जाणो आम्ही आद्यंत. लिंग महिमा ऐक काणी, जे पूजतील वर्षे 3, त्याची ईश्वर होतील निर्गुणी, वरद मूर्ती तोची होय. लिंग असे जयस्थानी, त्याची कैलास असे जाणे, महत्व होते याचे गुणी, ब्रह्मा विष्णू महेश्वरांसी. असे अनेक अपार महिमा, सांगन ऐक एक नेमा. रावण म्हणे कार्य आम्हा, जावे त्वरित लंकेसी, म्हणून निघाला महाबळी. नारद म्हणे तये वेळी, सूर्यास्तास मान आहे जवळी, संध्याकाळ ब्राह्मणांसी, सहस्त्रवेद आचरसी. संध्याकाळी मार्गक्रमसी, वाटेस होईल तुझ निशी, संध्यालोक होईल आम्ही जाऊ संध्या वंदनासी. म्हणून नारद विनयसी, कुसोन या रावणासी, गेला नदी तीरा नारद. रावण चिंती मानसी, व्रतभंग होईल आपणासी, संध्या करावी त्रिकाळेसी, संदेह घडला म्हणतसे. ईश्वर सांगितले आपणासी, लिंगण ठेवावे भूमीसी, संध्या समय झाला निशी, काय करू म्हणत असे.
तव देखिला ब्रह्मचारी अति सुंदर बाळका भरी हिंड तसे नदी तीरे देखिले रावणे तये वेळी हसून या लंकेश्वर लोभे धरिला त्याचा कर सांग बाळा कवनाचा कुमार प्रीती भावे पुसतो मी ब्रह्मचारी म्हणे रावणासी आमचा पिता काय पुससी जटाधारी भस्मांगेसी रुद्राक्षमाळा असे देखा शंकर म्हणती तयासी भिक्षा मागे अहर्निशी वृषभारूढ उमारवससी जन्य माझी जगन्माता इतक्या ऐकोनी लंकानाथ त्या बाळका ते संभोकित लिंगधरी ऐसे म्हणत संध्या करीन तववरी बाळक विनवी तयासी न धरी लिंग परीयसी ब्रह्मचारी आपण अरण्यवासी उपद्रवू नको म्हणतसे तुझे लिंग असे जड आपण बाळक असे वेड न घे लिंग जाऊ दे सोड धर्म गळेल तुम्हासी नाना परी संभोखित लिंग देत लंकानाथ संध्या करण्या आपण त्वरित समुद्र तीरी बैसला ब्रह्मचारी थडीसी उभा विनव तसे रावणासी जड झाली आपणासी ठेवीन त्वरित भूमीवरी वेळ तीन परीयसी बोलवीन तुम्हासी वेळ लागली या परीयसी ठेवीन आपण भूमीवरी ऐसा निर्धार करून उभा गणेश लिंग धरुनी समस्त देव विमानी बैसुनी पाहती कौतुक अर्धे समयी रावणासी बोलावी गणेश परीयसी जड झाले आपणासी लिंग घे गा म्हणत असे न्यासपूर्वक अर्ध देखा रावण करीतो अतिविवेका हाती दाखवतो बाळका येतो राहे म्हणून आणि एक क्षण पाहुणी गणेश बोले वेळ दोन्ही जड झाले म्हणून शीघ्र यावे म्हणत असे न ये रावण ध्यानस्थ गणेश असे विचारित समस्त देव साक्षी करत लिंग ठेवले भूमीवरी श्री विष्णू ते स्मरून लिंग ठेवले स्थापुनी संतोष झाला गगनी पुष्पे वर्षती सुरवर अर्ध्य देवुनी लंकेश्वर निघोनी आला सत्वर मग लिंग देखिले भूमीवर मनी विकळ झाला आवेशोनी रावण देखा ठोसे मारी गणनायका हास्यवदने रडे तो देखा भूमीवरी लोळत असे म्हणे माझ्या पित्यासी सांगेन आता त्वरितेसी का मारिले बाळकासी म्हणून निघाला रडत देखा मग तो रावण काय करी लिंग धरून दृढ करी उचलू गेला नाना परी भूमी सहित हलत असे कापे धरणी तयावेळी रावण उचली महाबळी न ये लिंग शिरापळी महाबळी राहिला नाम पावले याची कारणी महाबळेश्वर लिंग जाणे मुरडोनी ओढिता रावणे गोकार नाकार झाले देखा ऐसे करुणी लंका नाथ गेला मागुती तप करीत ख्याती झाली गोकर्ण क्षेत्र समस्त देव तेथे आले इति श्री गुरुचरित्रामृते परमकथा कल्पतरू श्री नृसिंह सरस्वती प्रख्याने सिद्धनार नामधारक संवादे गोकर्ण महिमा महाबळेश्वर लिंग स्थापन नाम षष्ठोऽध्याय श्री गुरुदेव दत्तात्रय प्रणमस्तु श्री गुरुदेव दत्त।